पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू। तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी पशु फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कसली पाहता, आजच भेट द्या तपोवन मैदानाला। कोल्हापुरातील CPR रुग्णालयातील VTC डिपार्टमेंटला लागणाऱ्या यंत्रसामुग्री खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलाय। 15 ते 20 कोटीच्या सामानाची किंमत 52 कोटी कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आज या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आलं। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। याविषयी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी मागणी आहे? सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब त्यांना आज एक निवेदन दिलेलं आहे की CPR मध्ये जे कॅथलॅब हृदय शस्त्रक्रिया विभाग आहे तिथं जो 25 कोटी 20 ते 25 कोटी खर्च येत असताना 52 कोटी रुपये खर्च दाखवला कसा, हा असा आमचा आरोप आहे। आणि आम्हाला खात्री आहे, आम्हाला संशय आहे की जे प्रत्येक ठिकाणी पार्ट जे त्यांनी घेतलेले आहेत ते पार्ट डबल चोबल अशा किमतीने घेतल्यामुळे ते 22 कोटीची किंमत आता 52 कोटी झालेली आहे। बरं, त्या प्रक्रिया राबवायची आहेत ते हेड ऑफ डिपार्टमेंट श्री पाटील साहेब तिथं बघतायत, त्यांनी प्रस्ताव तयार केला, तो प्रस्ताव तयार करून त्यांनी शासनाला पाठवला। बरं, जे कोटेशन आहे त्या कोटेशनवर सुद्धा आम्हाला संशय आहे की एकाच व्यक्तीने ते कोटेशन तयार केलेले आहेत आणि अक्षरशः लूट म्हणजे 52 कोटी लूट झाल्याचा आमचा आरोप आहे। तेच 52 कोटी सर्वसामान्य तिथं रुग्णासाठी वापरले असते, चांगल्या सुविधासाठी वापरले असते तर चांगलं झालं असतं। म्हणून मुश्रीफ साहेबांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही इथली समिती नेमू नका, कारण इथली समिती त्यांना सामील असणार आहे। मुंबईतील प्रामाणिक आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्याची समिती नेमा आणि याचा भांडाफोड करा। एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन दे, कारण जे कोटेशन आले ते कोटेशन डायरेक्ट येतात कसे, डीनकडे का आले नाहीत आणि डीन आता हात वरती करतायत। पूर्वीचे डीनसुद्धा असेच होते, आम्ही एका प्रकरणात गेल्यानंतर रात्री त्यांची बदली झाली, आता यांची बदली होऊ नये म्हणजे आम्हाला पण खात्री होऊन दे का खरं आहे का खोटं आहे। आमचा आरोप आहे की ह्यात मोठा ढपला संबंधित त्या ठेकेदार आणि संबंधित अधिकारी पाडलाय आणि शासनाने आमच्याकडे लूट केलेली आहे। CPR अधिष्ठानात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही आणि योग्य रेट आहे नाही, योग्य रेट आहे त्याने आता आम्ही विचारतो त्यांना, आम्ही त्यांच्या लेखी मागणी करतो। लेखी मागणी केल्यानंतर त्यांचं लेखी पत्र मिळाल्यानंतर भविष्यामध्ये जर भांडा फुटला आणि जर चुकीचं आम्हाला बाबा ते पैसे घेतले असतील लुटले असतील तर त्यांच्याने वसूल करायला पाहिजेत। मग बरं, हे अधिष्ठ आहेत, ते अधिष्ठांवर सुद्धा किती चौकशी चालू आहेत महाराष्ट्रात, हे सी मोरे आहेत ते सुद्धा आपण चौकशी करा। इथं येणारा जो अधिकारी आहे तो प्रामाणिक निष्ठावंत आल्यानंतर खरोखर शासनाचा पै आणि पै रुग्णांसाठी उपयोगी पडेल असं माझं मत आहे। साहेबांनी सांगितलं की उच्चस्तरीय समिती म्हणजे मुंबईची अधिकारी नेमा, प्रामाणिक नेमा, तरच 25 ते 52 कोटी डबल कसे झाले हे लक्षात आपल्या येईल नक्की। आणि ते म्हणे आम्हाला आश्वासन दिलं आहे की नक्की संजय आम्ही यात लक्ष घालतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। निवेदनावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।